तर नमस्कार मंडळी. तर आपण आज एक नवीन व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तर मंडळी आज आपण एक म्हणजे हॉन्टेड एरियामध्ये आलेलो आहे. तर ह्याचा आपण एक हॉन्टेड ब्लॉग तयार करणार आहे. तर मंडळी हे बघा, पाठीमागं एक रस्ता आहे आणि हा रस्ता एक हॉन्टेड रस्ता आहे, म्हणजे झपाटलेला रस्ता आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, काही असा एक रस्ता आहे आणि इथे एक टावर आहे बघा. इथे टावर आहे आणि हा रस्ता आमच्या गावापासून जवळच रस्ता आहे. आणि या इथे एक झाड आहे उंबराचं. या झाडावरती समजा अशा काही निगेटिव्ह वस्तू आहेत, म्हणजे निगेटिव्ह काहीतरी समजा जाणवते त्याच्या जागी. म्हणजे तुम्हाला जास्त काय दिसणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एक लाईट दाखवतो मी तुम्हाला चालू करून आता त्याची. हे पहा, हे बघा, काही असं त्याची झाड आहे बघा. इथेशी उंबरा झाड आहे आणि या झाडाजवळ काही समजा अशा गोष्टी आढळतात, जसं की कधी कधी समजा ससं आणि कधी हरण, अशा इथे जनावर येतात आणि इथे लोकांना पाळतात जनावर होऊन अशा ठिकाणी. आणि इथं आपली गाडी आहे, गाडीचा मी इथं लाईट लावला म्हणजे समजा कसं आहे तुम्हाला मी चांगलं दाखवू शकेल. आणि आपले हे महाराज. आणि मंडळी तुम्हाला अशा समजा काय जर गोष्टी बघायच्या असतील तर इथेशी तुम्ही नक्की आहे, इथे येऊन तुम्ही अनुभव घेऊ शकता या गोष्टीचा. कारण तिथे आम्हाला भरपूर वेळा तिथे अनुभव आलेला आहे. तर मंडळी हीच ती जागा आहे. या जागी समजा भूत आहेत असे लोक म्हणतात. आता ते खरं आहे का नाही ते आपल्याला माहीत नाही, पण या जागी असे समजा काही जनावर येतात तिथेशी, जसे की रोही, नीलगाय, म्हणजे की ससं. इथं रस्त्या काठी एक ससं उभं राहते कधी पण रात्रीच्या टायमाला जर आलं डायरेक्ट गाडी खाली येते. आणि गाडीच्या खाली जर उतरलं तर आपण जर गाडी खाली पाहिलं की ते ससं दिसत नाही गाडी खाली. आपल्याला वाटतं की ते गाडी खाली नेलं, पण कधी दिसत नाही. अशी चकली इथे लागतात या जागी. जर तुम्हाला इथं जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला इथचा ॲड्रेस सांगतो. तुम्ही नक्की इथेच येऊन तुम्ही इथे इथंचा अनुभव घेऊ शकता तुम्ही या जागचा. तुम्हाला ते झाड दाखवतो पुन्हा एकदा, तुम्ही जवळ या. हे बघा, हेच ते झाड आहे. या झाडं समजा असं म्हणतात की भूत आहे, ते काय माहीत नाही. या जागी त्याला पहिला समजा एक गलतफहमी होती समजा की ते बीबी जर झाड तोडलं की समजा त्याच्या निगेटिव्ह वस्तू ते नाहीच होतील. पण तसं काय नाही, ते झाड तोडून टाकलं लोकांना. पण तरीसुद्धा या जागी काय असे 8 वाजे असतील त्याच्यानंतर समजा आम्ही तिथून जाणार आहे. राजकारण कसं आहे, या जागी थांबणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. त्याच्यामुळं आता मी इथून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला तशी पार्ट 2 जर करत असेल तर कमेंटमध्ये पण टाका. म्हणजे हे पहा, हेच ते उंबरा झाड आहे. या झाडावर कोणी जात नाही, म्हणजे दिवसा पण इथे कोणी येत नाही जास्त करून या जागेवर. इथून गाड्या जातात पण इथे थांबत नाही जास्त करून कोणीच. म्हणजे कसं इथे जास्त करून लोकांना ससं गिसं म्हणजे हरण अशा काही समजा जनावर इथे येतात आणि गाडी खाली डायरेक्ट येतात. गाडीच्या खाली जर उतरलं तर ते प्राणी इथे दिसत नाही समजा. म्हणजे लोकांना वाटते समजा मेले म्हणून, पण ते इथं काय गाडी खाली दिसत नाहीत. अशा काही समजा तशी झपाटलेल्या काही गोष्टी इथं आढळतात लोकांना या जागी. तर मंडळी आता मी समजा थोडं पुढं आलो आम्ही आता त्या जागेवरून. आणि काही समजा अशा गोष्टी आहेत त्या जागी घडल्या की आता मी तुम्हाला इथं सांगतो जराशा. म्हणजे सगळं काय नाही, आता थोडंफार सांगतो की त्या जागी काय घडलं काय नाही. की आम्हाला जेवढं माहिती आहे त्या गोष्टी समजा तुम्हाला सांगतो मी, त्या खऱ्या आहेत का नाही तेवढं आपल्याला माहीत आहे समजा त्या गोष्टी. तर समजा अंदाजे 17-18 वर्षापासून मला ही गोष्ट माहिती आहे. ही म्हणजे समजा माझ्या आईवडिलापासून मला गोष्ट कळाली की त्या जागी काय काय आहे काय काय नाही, ते खरं आहे का खोटं तेवढं काय माहीत आहे आपल्याला. म्हणजे ही गोष्ट समजा त्याच्या आधीपासून समजा ती घडता राहिलेली गोष्ट आहे तिथं. ती गोष्ट आता पण घडते इथं की त्या जागी आता पण म्हणजे रोज रोज नाही मात्र कदाचित कवा कवा अशा काय गोष्टी घडतात. समजा तिथं कधी ससं येतं आहे, कधी हरण येतं आहे, कधी रोह येते, कधी मोर येतं आहे, काही कुत्रं येतं आहे. म्हणजे असं काही निगेटिव्ह वस्तू आहे समजा
त्याला आपण काही म्हणू शकतो, समजा भूत म्हणू शकतो, काही म्हणू शकतो, आत्मा म्हणू शकतो, चकवा म्हणू शकतो त्या गोष्टीला, की ते असं डायरेक्ट रस्त्यावर येते. कधी ससं होते, ससं जर झालं तर ते डायरेक्ट रस्त्यात येते. आणि जर आपण गाडीवर असलो समजा, म्हणजे गाडीवर असलं नाही तर पाय नसेल, त्या ससा आपण जर धरायचा प्रयत्न केला की ते ससा आपल्याला समजा चौका लावून कोणीकडे नेऊ शकते समजा. म्हणजे आपली समजा मार्ग ज्या मार्ग जायचा आपलं त्या मार्गाला न जाता आपल्याला कोणीकडे समजा घेऊन जाते. म्हणजे समजा आपल्याला चौकवा लागते समजा, म्हणजे दिशा बोलवतो आपण, की अशा काही गोष्टी समजा ते तशी की त्या आता पण घडतात ते तशी त्या जागेवर. की मला पण एकदा समजा ती गोष्ट घडलीच माझ्यासोबत, पण ते मला माहीत असल्यामुळं ती काय समजा गाडीवर होतो मी त्या टायमाला, एका गाडीच्या खाली उतरलो नाही, डायरेक्ट सरळ निघून गेलो मी घरी. की आत्ता पण समजा काय काय लोकांना समजा ते जनावर होऊन लोकांना पाडतात गाडीवरून, म्हणजे डायरेक्ट धडक देतात. जसं की नीलगाय होऊन, आमच्याकडे त्याला रोई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात एवढं मला माहीत नाही. तुमच्याकडे सदा अंदाजी समजा नीलगाय म्हणत असतील, आमच्याकडे रोई म्हणतात त्याला. ते रोई असे डायरेक्ट रस्त्यावर येतात आणि डायरेक्ट धडक देतात लोकांना गाडीवरून, लोकांना पाडतात. पाळलं की समजा काही दुखापत हे करतात समजा लोकांची, किंवा जास्त जर हानी झाली समजा त्याचा मृत्यू पण होत असते समजा जागी, डायरेक्ट मरण पावतात जात जागी. पण आतापर्यंत का मरण पावले नाहीत, मग दुखापत भरपूर जणांना ते झाली त्या जागेवर. म्हणजे बरेच जण समजा त्या जागेवर पडले समजा, असे समजा जनावर लागून. अशा काय गोष्टी घडतात. आणि असं आहे की पहिले पण काहीतरी गोष्टी तिथे घडल्या असतील, तेवढं आपल्याला माहीत नाही. पण हे कधीपासून चालायला लागले तेवढं आपल्याला काय माहीत नाही बा. म्हणजे अंदाजी बरेच वर्ष झाले असेल गोष्टीला, 20, 30, 40, 50 असे काहीतरी वर्ष झाले असेल. पण तेव्हापासून आपल्याला माहीत नाही. आता जसं जसं मला कळायला लागलं त्यापासून मला तिथं माहीत आहे की त्या संगी काका आहे काका नाही म्हणून. तर मंडळी, तर अशा काही गोष्टी होत्या त्याची. आणि अशा काही गोष्टी घडल्या काय काय जाग्यावर, काय काय गावी, त्या गोष्टी समजा आपले महाराज ते तुम्हाला सांगतात आता थोड्या वेळात. आता आपण आपल्या महाराज बोलू. या महाराज. आता हे महाराज आपले आता तुम्हाला गोष्टी सांगतात. या महाराज, आता तुम्ही मला सांगा तुमच्याकडे काय काय गोष्टी घडत म्हणून. मी आणि माझा मित्र तिथे मोहाचा टाइम होता, मोठे यायचा हां की आम्हाला ठरवायचा की मोठं यायचा जायचा की बस. ते म्हणलं आम्ही म्हणलं नंतर जाऊ रे 12च्या पुढं रातच्या. हां ते म्हणलं हो. हां मग लगेच मी झोपलो. बर. आणि ते मित्र आला आणि मित्र आला म्हणजे मित्राचं रूप घेऊन आलं ते भूत. आणि त्याचं रूप घेऊन आला की बस अरे मला तडे सजू. मी लगेच निघलो मागं त्याच्या गेलं. बस ते पुढे मी मागं की मी तसं चांदणं होतं. चांदणं म्हणजे असं एकदम उजळ होता चंद्राचा. रात्री टाइम होता का? रात्र टाइम 12च्या पुढं. हां तर मी त्या पायाकडे लक्ष केलं की त्याचे पाय असे उलटे होते. हां त्याचे पाय उलटे होते की मी पाहिलं पायाकडे, अरे बाप मला हे माणूस नाही. हां मग मी काय केलं बाबा, लगेच केली. लगेच केली. म्हणलं अरे म्हणलं गजू हां तू हो म्हणलं पुढे मी लगेच करतो म्हणलं. हां होय पुढं. हां ते लगेच पुढे गेलं कना बस. मी मग जेव्हा पळालो मागं गावाकडं, घरी पळालो की ते माझ्या घरी आलं. घरी आलं. तुमच्या घरी आलता का? हा घरी आलं. मी जे लगेच घरी येऊन झोपलो. जे आड्डाला जे हे करायला ते करायला की बस. मग घरी येऊन मला पाच चमड्याची चप्पल होती, तर म्हणून त्याचं काही चाललं नाही, म्हणून ते माझा जीव वाचला. तर मंडळी, हे आपल्या समजा महाराजाची गोष्ट होती की तुम्हाला ते थोडक्यात सांगितली होती. असं असं ते समजा घडलं होतं. तर तुम्हाला अशा काय गोष्टी जर ऐकायच्या असतील किंवा समजा बघायच्या असतील ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अशा काय गोष्टीचा समजा इंटरेस्ट वाटला अशा गोष्टीत. आणि तुम्हाला अशा गोष्टी जर पाहिजे असाल तर किंवा बघायच्या असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आम्ही भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही. तोपर्यंत बाय बाय.